नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे किचन टिप्सचा। पण त्या अगोदर जर पहिल्यांदाच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। एक भाजी खारट झाली असेल तर मळलेल्या गव्हाच्या पिठाची गोळी पातळ भाजीमध्ये टाका, खारटपणा कमी होईल। 2. एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा, त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा। योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या। 3. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या किंवा पेस्ट व तसेच प्युरी आधीच काढून ठेवा, म्हणजे भाजी करताना जास्त वेळ लागणार नाही। 4. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा, म्हणजे भात कच्चाही राहणार नाही व छान शिजला जाईल। 5. कडधान्याची भाजी करायची असेल तर कडधान्य रात्रीच भिजत घाला व वेळ नसेल तर गरम पाणी करून गरम पाण्यामध्ये 2-3 तास किंवा अगदीच वेळ नसेल तर 1 तास अगोदर भिजत घाला। 6. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास अगोदर पाण्यात भिजत घाला। पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी तर भाजी शिजवण्यासाठी कमी वेळ लागतो। 7. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी किंवा 2-3 दिवसासाठी अगोदरच करून ठेवा, स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो। 8. शेंगदाणे भाजून दळून किंवा मिक्सरमधून वाटून ठेवले तर भाज्यांमध्ये शेंगदाण्याचे कूट टाकणे अगदीच सोपे जाते किंवा आपला वेळही वाचतो। 9. खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण होऊन फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल। 10. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात। उदाहरणार्थ पराठा, शंकरपाळी, कचोरी साठी या टिप्सचा वापर अवश्य करा। 11. गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत। 12. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचा टेक्स्चर अगदीच छान येईल। 13. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या, फेटून घेतले तर म्हणजे व्यवस्थित एकजीव होतील। 14. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ वेगळे करणे किंवा इतर पदार्थ करणे सोपे जाईल। 15. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती अगोदर 15 मिनिटे अगोदर पाण्यात भिजत घाला किंवा भिजत ठेवा। 16. भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये 4-5 थेंब लिंबाचा रस टाका, म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होईल। 17. नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये 1-2 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून नितळून थंड पाण्याखाली धरा, म्हणजे नूडल्स एकदम मोकळ्या होतील। 18. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरलात तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास अगोदर भिजत ठेवा। 19. थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्याकरिता ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा, म्हणजे दह्याला आंबटपणा प्राप्त होतो। 20. बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। तर मैत्रिणींनो, याच होत्या आपल्या आजच्या काही महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टिप्स। आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कुक विथ प्रियांका मराठी या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो, बाजूची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा,
म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।